इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सावळ्या गोंधळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारनाथ विभूते यांना बसला फटका। सन 2010 ते 2015 या कालावधीमध्ये केदारलिंग विभूते हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते। सन 2025 ते 2030 या कालावधीमध्ये निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांच्या थकबाकीच्या कारणामुळे त्यांचा अर्ज हा अवैध ठरवण्यात आला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या सावळ्या गोंधळामुळे त्यांनी केदार विभूते यांना एक दाखला हा बिगर थकबाकीचा आणि एका दाखल्यावरती 4,13,000 रुपयांचा तुम्ही थकबाकीदार असल्याचा दाखला दिला आहे, तर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी 51,000 रुपये थकबाकीदार असल्यामुळे ती थकबाकी भरण्याचा आदेश दिला आहे। ती थकबाकी भरण्यासाठी केदारलिंग विभूते गेल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी 4,13,000 रुपयाचा दुसरा दाखला त्यांना दिला आहे। त्यामुळे डीडीआर व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सावळ्या गोंधळामुळे माजी संचालकाची चांगलीच तारांबळ उडाली आहे। त्याचबरोबर त्यांच्या सावळ्या गोंधळामुळे आणखीन 4 सदस्यांचेही अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत। केदार निभूते बरोबरच इतर 4ही सदस्यांवर अशाच प्रकारे अन्याय झाल्याचे माजी संचालक केदारलिंग विभूते यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। मी केदारलिंग बाबुराव विभूते, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीसाठी विकास सेवा सोसायटी सहकारी संस्थेतून मी अर्ज दाखल केलेला आहे। ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून अर्ज दाखल केलेला आहे। मी कृषी उत्पन्न बाजार समितीला 24/3/2025 रोजी बेबाकी दाखला किंवा माझ्याकडे येणे बाकी दाखला असल्याचा अर्ज दाखल केला होता, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची माझ्याकडे बेबाकी दाखला असलेला किंवा येणे बाकी असलेलं कुठल्याच प्रकारची मागणी केलं नाही आणि हे 2007चा हे अर्ज असल्यामुळे मी 2010 ते 15पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक होतो। त्यावेळेस सुद्धा मला कुठल्याही प्रकारचं येणे बाकी असलेलं मागितण्यात आलं नव्हतं, परंतु 24 तारखेला मी मागितलं असताना त्याचं कुठल्याही प्रकारचं येणे बाकी आहे म्हणून माझ्याकडे मागणी केलेलं नाही। परंतु ज्या दिवशी छाननी होती 1 तारखेला, त्या दिवशी छाननी अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि माझ्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीची येणे बाकी असल्यामुळे सहकारी संस्थेचा अर्ज व ग्रामपंचायत सर्वसाधारण अर्ज नामंजूर केला असल्यामुळे मी त्यांच्याकडे वारंवार मागणी करून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं माझ्याकडे येणे बाकी नसताना त्यांनी माझ्याकडे येणे बाकी आहे म्हणून माझा नामंजूर अर्ज केला। मी मागणी केला असताना कुठल्याही प्रकारची त्यांनी मागणी केली नाही, परंतु 2 तारखेला मी डीडीआर साहेबांकडे भेट दिल्यानंतर त्यांच्याकडे कागदोपत्र मागितल्यानंतर 51,983 रुपयाची मागणी 83 असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याप्रमाणे त्यांनी म्हणलं त्याच दिवशी जर तुम्ही कळवत होता, त्याच दिवशी जर तुम्ही हे निदर्शनास आणून मग तरी मी म्हणलो त्यांना मी माझ्याकडे बेबाकी येणे बाकी काय का म्हणून बाजार समितीला मी अर्ज केलेलं त्यांना दाखवलो। त्यांच्याकडे येणे बाकी असलेलं मागणी केलं असताना ते कुठल्याही प्रकारचं माझ्याकडे येणे बाकी असलेलं किंवा मागणीपत्र दिलं नसल्यामुळं मला त्याची कल्पना नव्हती। त्यांना विचारल्यानंतर 51,000 डीडीआर साहेबांनी 51,900 रुपये येणे बाकी असलेला तुम्ही भरा, ते भरून बाजार समितीचं पत्र म्हणजे पावती जोडा, ते अपील करा, मी मंजूर करण्यास सांगतो म्हणले। आणि हे सर्वस्वी चूक हे मागणी तुम्ही केला असताना न दिल्यामुळं बाजार समितीच्या कर्मचाऱ्याची असल्यामुळं बाजार समितीचं हे दोषी आहे असं चूक बाजार समितीची चूक असल्याचं डीडीआर साहेबांनी सांगितलं। त्याप्रमाणे मी भरण्यासाठी पैसे गेला असता डीडीआर साहेबांच्या पत्रानुसार 51,983 रुपये वरी काय चिल्लर पैसे मी भरण्यास गेल्यानंतर बाजार समितीच्या सचिवांनी आणि दुसरा पत्र तुमच्याकडे येणे बाकी आज 3 तारीख आहे, इलेक्शनच्या अगोदर कुठल्याही प्रकारची मागणी नाही, इलेक्शन चालू असताना प्रक्रिया चालू असताना कुठलीही मागणी नाही, आपली नोटीस नाही किंवा कुठल्याही प्रकारचं छाननी वेळेस त्यांनी एवढं येणे बाकी आहे कुठलं म्हणलं नाही, परंतु मी भरण्यास गेल्यानंतर आणि 4,13,000 वरी काय चिल्लर पैसे काढून
म्हणजे एखाद्याला त्रास देण्याच्या उद्देशानं कुणाच्या ह्याच्याखाली करत आहेत हे प्रशासन बाजार समिती हे मला काय समजण्याचं कारण आहे. मला ह्याच्यामुळं वारंवार हेलपाटा मारून DDRPS बाजार समिती हेलपाटा मारून माझ्या कुठल्याही पद्धतीची चुकीचा अर्ज नसताना नामंजूर केल्यामुळं मी बाजार समितीचा बाजार समितीचा एक डायरेक्टर आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी प्रतिनिधी म्हणून मी निवडून 2000 साली आलो. 2000 साल ते 2005पर्यंत होतो. 2005 नंतर 2010 ते 15पर्यंत होतो. बाजार समितीला वाईन प्रकल्पासाठी आमच्या दोड्डीच्या हद्दीमध्ये सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाकीच्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून जे काय घेण्याचा प्रयत्न केला असेल किंवा बाजार समितीचा फायदा मी बाजार समितीचं आज ती जमीन घेऊन देऊन आज बाजार समितीला 7.5 एकर जमीन दोड्डी हद्दीमध्ये आम्ही देऊन बाजार समितीचा फायदा आज तिथं जमिनीची किंमत जर बघितलं आज 7-8 एकरचे 7-8 कोटी रुपये बाजार भावाप्रमाणे किंमत आहे. मी एक शेतकरी प्रतिनिधी शेतकऱ्याच्या हिताचं बाजार समितीमध्ये वाईन प्रकल्प व्हावा म्हणून 7.5 एकर जमीन द्यायला लावलं आणि बाजार समिती हीच जपण्याचं काम केलं. परंतु बाजार समिती व प्रशासनाच्या माध्यमातून माझ्यावर अन्याय करण्याचं काम होत असल्यामुळं आज मला कुणाकडे दाद मागावं हे शंका उपस्थित होत आहे. तरी प्रशासनाने त्याचं योग्य ते बाजार समितीने पूर्वी सुचवलं नाही. बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वी सावळा गोंधळ उडवून एक प्रकारचं वेगळ्या पद्धतीनं म्हणजे निवडणूक प्रक्रिया राबविण्याचं काम करत असल्यामुळं एक वेगळं वातावरण व परिसरामध्ये एक वेगळी चर्चा होत असल्यामुळं आज अन्याय सहन करायची पाळी येत आहे. त्याच्यामुळं मी ह्या निवडणुकीचा जो कार्यक्रम सुरू झाल्यापासून आज 3 तारखेपर्यंत जे वेगवेगळे कारणं देत आहे त्याबद्दल मी त्यांचं खेद व्यक्त करतो आणि नाही पर्यायाने न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे. हॅलो, हे सर्वस्वी जबाबदार आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सचिव आहेत. कोण आहेत सचिव? सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांनी त्या प्रक्रियेमध्ये आम्ही मागणी त्यांच्याकडे केला असताना सचिवच्या नावाने आम्ही अर्ज केला असताना 24/3/2025ला केदारलिंग बाबुराव विभूती या नावाने काय येणे बाकी आहे का अर्ज केला असताना त्यांच्या इनवर्ड ऑफिसमध्ये त्या फाईलमध्ये मी माझं नाव लिहून त्यांना मागणी केलं होतं. त्यांनी कुठल्या प्रकारची माझ्याकडून मागणी न केल्यामुळं ते वेळ किंवा ते म्हणजे छाननीची प्रक्रिया होत तर कुठल्या प्रकारची माझ्याकडे मागणी केली नाही. अचानक तुमच्याकडे येणे बाकी आहे म्हणून रद्द करण्यात आलं आहे. हे चुकीचं आहे. योग्य पद्धतीनं निवाडा करून योग्य पद्धतीने छाननी करून आमचा अर्ज मंजूर करण्यात यावा असं मी प्रशासकीय अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण गायकवाड़ साहबाना मी विनंती करूँ। हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में। कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स, गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा। तो ये सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ। हमारा पता बेगमपेट मार्केट, सोलापुर। कॉन्टैक्ट नंबर 9422601266, 9423521266।